आणि बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून आहे। बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीनं थेट पाकिस्तानच्या सैन्याला आव्हान दिलंय। क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर हल्ला चढवत ही ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे। या हल्ल्यात पाकिस्तानचे 30 सैनिक ठार झाले असून 104 जणांची सुटका करण्यात आली आहे, तर 180हून अधिक जणांना ओलीस ठेवण्यात आलंय। त्यात सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। बलुचिस्तान प्रांतात बोलनमधील माशफाक बोगद्याजवळ हा हल्ला झाला असून लष्करी कारवाई केल्यास सर्व ओलिसांना ठार मारण्याची धमकी बीएलएनं दिली आहे। तर या घटनेचं सखोल विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विश्लेषक सतीश ढगे आहेत। सतीश सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। सर, बलोच लिबरेशन आर्मीनं अख्खीच्या अख्खी ट्रेन जाफर एक्सप्रेस हायजॅक केली आहे। ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली आहे? बघा, मुळात ही घटना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण समजून घ्यावी लागेल आणि ही घटना कशी घडली ते सुद्धा समजून घ्यावी लागेल। साधारणतः वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सर्जंट मुवमेंट, ज्याला आपण फुटीरतावादी गट ज्याला म्हणतो, त्यांच्याद्वारे आपल्या मागण्या मांडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात। परंतु जगाच्या इतिहासामध्ये अशी फार कमी उदाहरणं असतील की ज्या ठिकाणी संपूर्ण ट्रेनलाच हायजॅक करण्याचा प्रकार झालेला आहे। माझ्या माहितीच्या अनुसार 1977 मध्ये नेदरलँडमध्ये असा प्रकार झाला होता आणि ज्यामध्ये 50 जे आहेत होस्टेजेस त्या ठिकाणी ठेवले होते। आणि नेदरलँडमध्ये असा प्रकार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आता 2025 मध्ये आपण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अशा प्रकारची घटना केली हे आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहे। मुळात आपल्याला ही जर घटना समजायची असेल तर अतिशय प्री प्लॅन्ड, अतिशय सिस्टमॅटिकली हा सगळा प्लॅन त्या ठिकाणी करण्यात आला। ही ट्रेन जी आहे क्वेटाहून पेशावरला त्या ठिकाणी जात होती, म्हणून म्हणजे बलुचिस्तान मधल्या एका शहरापासून ते खैबर पख्तूनवा मध्ये या ठिकाणी जात होती। अतिशय मोठा असा हा ट्रेनचा या ठिकाणी रूट आहे आणि डोंगराळ प्रदेशातून जात असताना टनेल नंबर 9 मध्ये बरोबर ज्यावेळेस टनेलमध्ये ही ट्रेन त्या ठिकाणी घुसली, एक प्रकारे गनिमी काव्याचा वापर करून सर्वात पहिल्यांदा त्या ट्रेनचा जो ट्रॅक आहे तो उखडण्यात आला आणि ट्रेन त्या ठिकाणी डिरेल झाल्यानंतर या बीएलएच्या, आता यांना खरोखरच जे आहे आपण त्यांना दहशतवादी म्हणावं का आपल्या मागण्यांसाठी लढणारे स्वातंत्र्य सैनिक म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु या बीएलए संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा या दहशतवाद्यांनी जो आहे त्या ठिकाणी हल्ला केला आणि याच्या माध्यमातून या ट्रेनला त्या ठिकाणी हायजॅक करण्यात आला। अतिशय महत्वाची बाब म्हणजे या ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तान आर्मीचे जवान आहेत। यामध्ये ISIचे म्हणजे जी पाकिस्तानची इंटेलिजन्स एजन्सी आहे त्याचे कर्मचारी आहेत। म्हणजे सर्वात पहिल्यांदा पाकिस्तानसाठी जी खरोखरच शर्मेची बाब आहे की तुमचे शेकडो पाकिस्तानी लष्कराचे जवान जात असताना, त्या ठिकाणी इंटेलिजन्सशी संबंधित तुमचे कर्मचारी जात असताना तुम्हाला अशा प्रकारची घटना होणारे असा कुठलाही इंटेलिजन्स, तुमचं गुप्तहेर खातं त्या ठिकाणी झोपलं होतं का? तुम्हाला कुठलीही माहिती मिळाली नाही। त्याच्या पलीकडे जाऊन 100हून अधिक त्या ठिकाणी पाकिस्तान आर्मीचे जवान आहेत आणि तरी सुद्धा त्या ट्रेनला त्या ठिकाणी होस्टेज ठेवलं जातं, त्यांचं अपहरण केलं जातं। मग खरोखरच पाकिस्तानच्या लष्कराविषयी, त्यांच्या जवानांच्या सामर्थ्याविषयी या घटनेच्या माध्यमातून जे आहे त्यांची चिडचिड तर झालेलीच आहे, पण जगासमोर प्रश्न निर्माण होतो की या लष्कराच्या भरोशावर पाकिस्तानच्या जनतेनं त्या ठिकाणी राहावं का? आता वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्याला बलुचिस्तान मधून त्या ठिकाणी येत आहेत। माझ्या मते पाकिस्तानमधून ज्या बातम्या येत आहेत, सरकारकडून त्या बातम्या येत आहेत, त्या पूर्णतः खरे असण्याची शक्यता खूप कमी आहे। पाकिस्तानचं सरकार आपल्या लष्कराला, आपल्या सामर्थ्याला एक प्रकारे ज्या डिफेंड करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल, म्हणून ज्या बातम्या येत आहेत त्यावर संपूर्णपणे आपण विश्वास ठेवावा का हा सुद्धा मोठा प्रश्न त्या ठिकाणी। पण ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्या अनुसार आपल्याला जे आहे लक्षात घ्यावं लागेल आणि दुसऱ्या अँगलनेही काही ज्या दुसऱ्या मीडियामधून बातम्या येतात त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या ट्रेनमध्ये या बीएलएच्या जवानांनी साधारणतः तिथली जी मुलं आहेत, तिथल्या ज्या म्हणजे महिला आहेत त्यांना पहिल्यांदा खाली उतरवून टाकलं आणि मुख्यतः ISI आणि पाकिस्तानच्या लष्कराशी संबंधित जे जवान आहेत 214हून जास्त त्यांनाच कॅप्टिव्ह, त्यांनाच एक प्रकारे जे आहे त्यांना होस्टेज ठेवण्यात आलेला आहे। आणि पाकिस्तानच्या लष्करानं लगेच त्याच्या विरुद्ध प्रहार केला। त्यांनी जे आहे ड्रोनच्या माध्यमातून या बीएलएच्या जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण बीएलएचे जवान पण जे आहेत ते पूर्णतः तयारीनुसार त्या ठिकाणी तयार आहेत आणि त्यांनी अँटी ड्रोनचा वापर करून पाकिस्तानच्या ड्रोन अटॅकला जे आहे पूर्णतः नेस्तनाबूत त्या ठिकाणी ठरवलं। त्यांचा त्या ठिकाणी एक प्रकारे कन्फ्रंटेशन चालू आहे। या कन्फ्रंटेशन मध्ये पाकिस्तानचे 30हून जास्त लष्कराचे जवान मारले गेलेले आहेत आणि या कन्फ्रंटेशन मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे सुद्धा काही जवान म्हणा किंवा काही दहशतवादी जे आहेत ते ठार झालेले आहेत। तर ही परिस्थिती जी आहे एकूण अशा प्रकारे घडलेली आहे, पण येणाऱ्या काही तासांमध्ये नाही तर काही दिवसांमध्ये हे प्रकरण आणखीन चिघळणार आहे आणि पाकिस्तानचं लष्कर याला कसं सॉल्व्ह करतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट जी मी सुरुवातीला सुद्धा सांगितली की हा अतिशय कॉम्प्लेक्स, जटिल असा प्रश्न आहे, याला आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आपल्या चर्चेमध्ये नक्कीच येईल। ती ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल का?
BLAनं जर असं केलं असेल तर त्यांच्यावरती का नामुष्की ओढवली? पाकिस्तानच्या सरकारचं, पाकिस्तानच्या लष्कराचं कुठे कुठे फेल्युअर आहे आणि याचा जागतिक अनुषंगाने जे आहे कशा प्रकारे परिणाम होणार आहे, या सगळ्याच बाबींना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं, पाकिस्तानचं लष्कर, त्यांचे जवान कुचकामी आहेत, त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही, हे या घटनेवरून संपूर्ण जगाच्या समोर आलेलं आहे. नक्कीच अतिशय मोठी अशी घटना आहे सर. पण बलोच हा मुद्दा एवढा का पेटलेला आहे? बलोच बंडखोरांनी इतकं मोठं पाऊल का उचललंय? नेमकं कारण काय असेल यामागचं? तुमचा प्रश्न मला तुटक ऐकू आला, पण या नेमकं या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचं किंवा या लढाईचं कारण काय आहे, असा जर तुमचा त्या ठिकाणी प्रश्न असेल तर ऐतिहासिक पार्श्वभूमी त्या ठिकाणी लक्षात घ्या. मुळात पाकिस्तानमध्ये 5 महत्वाचे प्रांत आहेत, त्यामधला एक महत्वाचा प्रांत म्हणजे बलुचिस्तान. आता बलुचिस्तानला जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या साधारणतः 44% एवढा हा भूभाग आहे. साधारणतः 1.2 करोड पॉप्युलेशन ही बलुचिस्तानच्या भागामध्ये. असं असताना सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट 44% भूभाग जो तुमचा पाकिस्तानचा त्या ठिकाणी आहे, मागच्या 7 दशकांमध्ये पाकिस्तानच्या सरकारनं, पाकिस्तानच्या लष्करानं, पाकिस्तानचं सरकार म्हणजे कोण? मोठी तौर पर पंजाब आणि सिंध इथले राजकारणी म्हणजे पाकिस्तानचं सरकार, पंजाब आणि सिंध इथले लष्करी अधिकारी म्हणजे पाकिस्तानचं लष्कर. तर या पाकिस्तानच्या पंजाब आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताचं डॉमिनन्स असणाऱ्या लष्करानं आणि तिथल्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत बलुचिस्तानकडे नेहमीच दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांच्याकडची जे वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं आहेत, त्या संसाधनांचा वापर करून पाकिस्तानचा विकास म्हणजे बलुचिस्तानचा नाही, या पंजाबी त्याचबरोबर सिंध प्रांतातल्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतःची जी आहे तुंबडी त्या ठिकाणी भरून ठेवली आणि पर्यायानं त्यामुळे बलुचिस्तानचा विकास झालाच नाही. प्रचंड गरिबी आहे, भूकमरीमुळे त्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणी मरतायत आणि वेळोवेळी याच्या विरुद्ध या बलुचिस्तानच्या लोकांनी आवाज उठवला. त्यांच्या मागण्या ज्यावेळेस मांडण्यात आल्या नाही त्यावेळेस त्यांनी आंदोलन केली. आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा ज्यावेळेस त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करण्यात आल्या नाही त्यावेळेस त्यांनी काही संघटनांची निर्मिती केली आणि त्यातली एक संघटना म्हणजे BLA, त्यातली एक संघटना म्हणजे BLP. मग या संघटनांनी हत्यारं उचलली आणि या BLA या संघटनेचा मुख्य जर रोख कोणाकडे असेल तो पाकिस्तानच्या लष्करी त्याचबरोबर पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांविरुद्ध आहे. सामान्यतः सिव्हिलियन पॉप्युलेशनला ते त्या ठिकाणी मारत नाहीत. या घटनेमध्ये सुद्धा म्हणजे काही मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या येत आहेत तिथल्या मुलांना, बायकांना त्यांनी जे आहे बाजूला काढलेलं आहे आणि मुख्यतः होस्टेजेस जे ठेवलेले आहेत ते पाकिस्तानचे लष्करी जवान त्याचबरोबर ISIचे कर्मचारी यांना त्या ठिकाणी ठेवलेले. आता यामध्ये आणखीन एक पुढचा टप्पा गेलेला आहे. मागच्या काही काळापासून वेळोवेळी BLAचे जवान त्या ठिकाणी हल्ला करतात. धन्यवाद सर. आपण अगदी सखोल असं विश्लेषण या घटनेचं केलेलं आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार.